नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, 7 मे संत चोखामेळा यांची पुण्यतिथी. संत साहित्यामध्ये जर बघितलं तर संतांनी समाज प्रबोधनाचं काम केलं आहे. तर त्यापैकी संत चोखामेळा, भेदाभेद अमंगळ सिद्ध करणारे हे संत चोखामेळा. महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवराय या उभय संतांनी भागवत संप्रदायाची या भूमीत मुहूर्तमेढ रोवली. त्याच काळात या 2 संतांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात तत्कालीन संत मंडळींनी देखील ही संत चळवळ अधिक व्यापक बनवली. तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि सिद्धभेट असणारे आळंदी क्षेत्र या परिसरात या संतांनी या वारकरी विचारधारेची पायाभरणी केली. ही दोन्ही क्षेत्रे त्यावेळी भागवत संप्रदायाची केंद्रस्थाने बनली होती. याच काळात पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मंगळवेढा या पुरातन ग्रामी अनेक संत होऊन गेले आणि म्हणून या मंगळवेढे भूमीला संतांची भूमी असं म्हणतात. संत चोखामेळा हेच त्यापैकी. अस्पृश्य कुळात जन्म झाल्यामुळे चोखोबारायांना समाजाने हिणवले, परंतु आपल्या विठ्ठल भक्तीच्या आणि नामस्मरणाच्या जोरावर ते भगवंताच्या जवळ पोचले. विठ्ठलाची प्राप्ती आणि आत्मबोधातून हीन जातीत जन्मलेला साधकही आत्मोद्धार व भगवंताची प्राप्ती करू शकतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्याचबरोबर सकळांसी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी या प्रमाणानुसार ईश्वर प्राप्ती साध्य करून भागवत विचारधारा ही जातीभेदरहित असल्याचे चोखोबारायांनी सिद्ध केले. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या संत वचनानुसार जातीभेदरहित असणारी संत चळवळ चोखामेळा यांनी मात्र अधिक दृढ केली. म्हणून चोखोबारायांना संत परंपरेमध्ये मात्र अग्रस्थान दिले जाते. संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगामध्ये समाजाला प्रबोधन बघा कसं केलं. त्यांचा एक अभंग मी सांगते. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. याचा अर्थ असा का बाहेरून वाकडा दिसणारा ऊस आतून गोडच असतो. तसेच माणसाचे बाह्यरूप किंवा स्थिती कशी असली तरी मात्र त्याचा खरा गुण हा शुद्ध असू शकतो. वस्तू किंवा व्यक्तीच्या बाह्य सौंदर्यावर न भूलता त्याच्या अंतर्गत जे गुण आहे त्याची पारख करावी असा सखोल विचार करून त्यांनी मात्र हा अभंग मांडलेला आहे आणि त्यातूनच समाजाला एक त्यातून प्रबोधन केलेलं आपल्याला दिसून येते. अशा या संतांना मी वंदन करते.